बरं. परिवहन विभागामध्ये कायद्याचं पालन होत नाही, सर्रास अरुण सावंतजी, लूट होते, सरकार आता या भ्रष्टाचार होतोय. संदर्भामध्ये काय पावलं उचलताना दिसेल? अरुणजी, एक थोडक्यामध्ये तुम्हाला उदाहरण देतो. काल ज्यावेळेला ठाणे ते अंधेरी असा प्रवास करत असताना उबर बुक केल्यानंतर एक हिंदी भाषिक व्यक्ती येतो. तो आल्यानंतर थेटपणे यापेक्षा जास्त पैसे देणार का या संदर्भातली मागणी करतो, नसेल तर मी राईड कॅन्सल करतो, इथपर्यंत मुजुरी वाढलेली आहे. हे आपल्याला आलेले अनुभव आहे. सर्वसामान्यतः त्यांना कुठल्या अनुभवांना सामोरं जावं लागत असेल याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आणि जसं आता सांगितलं की परिवहन विभागात घोटाळे आहे आणि त्यामुळे हा मराठीचा पुळका आहे. अनिल झोळेकरांचा अरुण सावंत आपल्यावरती आरोप आहे. नाही पहा विशालजी, अनिल जुवेकर हे या मनसेच्या काही लोकांना, हा, सर्वांनाच असं मी म्हणत नाही, खरूच खाजवत बसायची खूप सवय झालेली. कसं काय? त्याच्यावर जर कोणी उपाय जर त्याच्यावरती केला आणि जर ते बरं करायचा प्रयत्न केला तर त्याची ते स्तुती करणार नाहीत, हे याच्यावरून सिद्ध होते. आणखी पहा, व्यक्ती तितक्या वल्ली असतात. तुम्हाला जेवढ्या लोकांना तुम्ही भेटत जाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतच जाणार. परंतु आज कुठे शिवसेनेतर्फे आदरणीय प्रताप सरनाईक यांनी एक उत्तम पाऊल उचललं, महायुती सरकारने एक उत्तम पाऊल उचललं, तर त्याची स्तुती केली पाहिजे. आणि हे कसं पुढे आणखीन उत्तमरित्या राबविले जाईल, म्हणजे चालक, परप्रांतीय, आणखीन राज्यातील मराठी जनता याच्यामध्ये समतोल साधून, समेट घडून जर काही चांगले या राज्याच्या विकासाकरिता, मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता, मराठीची, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता जर कोणी काही करत असेल तर या मनसेवाल्यांनी स्वागत केलं पाहिजे. नको त्या गोष्टी, आरोप, भ्रष्टाचार हे कुठे करत बसले. बरं, काल मला आलेला अनुभव याविषयी तुम्हाला काय वाटतं अरुणजी? कारण परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच आम्ही राहतो आणि त्या ठिकाणीच ही मुजुरी मी काल सहन केलेली आहे. तुम्ही जे उदाहरण दिलं त्याकरताच मी म्हणालो की व्यक्ती तेवढ्या वल्ली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला भेटणार. लक्षात घ्या, असं एक व्यक्ती वाईट भेटली म्हणजे बाकीची शेकडो माणसं वाईटच आहेत असा अर्थ लावून घेऊ नका. जे वाईट आहेत त्यांना योग्य धडा हा शिकवलाच पाहिजे. हवं तर आपण मनसेच्या मार्गाने धडा शिकवूया, त्यात काय. परंतु जर तुम्ही सगळ्यांना एकाच तराजूत तोलत असाल आणि चांगल्याला सुद्धा वाईट म्हणत असेल तर ते योग्य नाही. अनेक गोरगरीब आपली पोटे या महाराष्ट्रात येऊन भरत असतात, या महाराष्ट्राला दुवा देत असतात, या महाराष्ट्राच्या विकासाकरता मराठी माणसाबरोबर सुद्धा खांद्याला खांदा लावून साथ देत असतात. परंतु जर आपण सगळ्यांना जर हिरवा लागलो तर योग्य नाही. मनसेच्या लोकांनी ठिकाणावर ठेवून वक्तव्य केली पाहिजे. उगीचच आरोप करण्यात काही अर्थ नाही. आरोप करणं योग्य नाही. तुम्ही सरकारला साथ द्या. मनसेने सरकारला साथ दिली पाहिजे विकासामध्ये. तुमच्यामध्ये जर एवढं सत्य असतं तर तुम्ही सत्तेवर आला पाहिजे होतं आणि तुम्ही मग लढलं पाहिजे होतं मराठीसाठी. पण आपले सत्ताधारी खासदार ज्यावेळेला या संदर्भातला आरोप करतात, माजी खासदार आरोप करतात, त्याला उत्तर आहे का अरुणजी? तुमच्या सत्ताधारी पक्षातील माजी खासदारांनी सर्वप्रथम याला विरोध केला, ते पहिलं तुम्ही बघा. आम्ही विरोधात आहे. कोणी विरोध केला सांगा, जर नाव घ्या तुम्ही. कोणी विरोध केला मला इथं नाव सांगायची गरज नाही. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट, हिंमत असेल तर नाव घ्या तुम्ही. संजय निरुपम यांनी विरोध केला होता त्यांच्या विरोधाला. ऐका, तुम्ही शांत राहा. अध्यक्ष यांनी सुद्धा यासाठी विरोध केला होता. हे काही उत्तर भारतीयांच्या संघटना चालवत असतील, त्यांनी त्यांची बाजू घेतली असेल, परंतु ती सरकारची भूमिका नाही. वाढ पाहिजे असं छाती ठोकून मागणी करणारे तुमच्या पक्षातील आणि सत्तेमधील असलेल्या पक्षाच्या संघटनांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. मनसेने आतापर्यंत काय केलं हे मी चांगले सांगू शकतो, पण तुम्ही नाही काढत तुमचे उणीधुनी. मला एवढंच सांगायचंय की मनसे जर थोडीशी सुधारली, मनसे हा पक्ष जर थोडासा सुधारला तर मनसेचे राज ठाकरे हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे थलपती बनू शकतात. परंतु बरोबर, पक्षीय राजकारणापेक्षा अरुणजी मला सांगा ना, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या सुविधा मिळणार का? रोज जे लोक रिक्षा असेल, टॅक्सी याचा वापर करत असतील, पक्षीय राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवूया. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय जे त्या ठिकाणी मुजोरी करताना दिसतात, त्यांना धडा कधी शिकवणार? पहा, जे मुजोरी करतायत, जे कायदा हातात घेतायत आणि जे नियम बाह्य काम करतायत, वर्तणूक करतायत, त्यांना कायद्याने कठोर शासन हे झालंच पाहिजे. आणि ज्यांना असा अनुभव येतो त्यांनी तक्रार ही पोलीस ठाण्याकडे किंवा संबंधित विभागाकडे जाऊन केली पाहिजे. आणि तरी सुद्धा जर त्याच्यावरती कारवाई होत नसेल तर मात्र तुम्ही आमच्याकडे बोट दाखवलं पाहिजे.
पण मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे, अनिल जोळेकर मनसेचं यावरती काय म्हणणं आहे? एकतर 3 महिन्यांचा कालावधी दिला जातो, 105 दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतरही मुदतवाढ द्यावी लागते. हे फेल्युअर आहे की फेल्युअर झाकण्याचा प्रयत्न आहे? अहो हे ह्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती नाही. हे सरकार या गोष्टीमध्ये फेल झालेलं आहे. हा. तुम्हाला पुन्हा सांगतो, जर ज्या व्यक्तीला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला सरकार दिल्यानंतर चालवण्याचा सुद्धा तुम्हाला कधी 15 वर्ष अनुभव आलाय वाढवून का? द्यावा लागते आणि अनिल, पुन्हा 10 दिवस द्यावा लागते. तुमच्या पक्षाला सरकार चालविण्याचा कधी अनुभव आलेला आहे का? एकदा सरकार चालवा तुम्ही स्वतःहून, मग तुम्हाला कळेल सरकार कसं चालवलं जातं. ते सर्व जाती धर्माच्या सर्व माणसांना एकत्र घेऊन पुढे जायचं असतं आणि या महाराष्ट्राचा विकास साधायचा असतो. तुमच्यासारखं फक्त खळखटाट करून राज्य चालत नसतं. लक्षात घ्या. सरकार खळखटाट करून राज्य चालवता येत नाही. राजीनामा अनिल जोळेकर, आपण राजीनाम्याची मागणी नेमकी कुणाची आणि कशासाठी करताय? हे बोलताय तुम्ही चालून दाखवा सरकार, तर मग यांनी राजीनामा दिला पाहिजे पहिला, द्यावा तुम्ही त्या लागेल. लेवलचे झाला पाहिजेत ना अनिलजी. चालवता येणार नाही आम्हाला. अनिलजी, अहो, तुमच्याकडे 4 2006 नगरसेवक पासून नाही, मनसे फक्त एक मराठी आमदार नाही आणि भाषेवरती तुम्ही म्हणता प्रत्येक- सरकार आम्हाला चालवायला द्या. थांब. कसं देणार तुम्हाला थांब. चालवायला? बरं, सत्ताकारण होत राहील. अनिल जोळेकर, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. रिक्षा युनिट जे मनसे वाहतूक सेनेचं, त्याचे तुम्ही सरचिटणीस आहात. अनिलजी, मला एक रेशो सांगा. मुंबई असेल, ठाणे असेल, उपनगर असतील, त्या ठिकाणी साधारणतः किती हिंदी भाषिक आणि खऱ्या अर्थानं खरोखर मराठी माणसाला असलेले परवाने किती? या संदर्भातला मुद्दा का उपस्थित केला जात नाही? पाटील साहेब, तुम्हाला एक थोडस कॅल्क्युलेशन करा. बोला ना या अनिल. एमएमआर क्षेत्रामध्ये 4,500 परवाने फक्त रिक्षाचे आहे बरं. आणि टॅक्सी साधारण 40,000 आहे. हे फक्त परवाने धारक आहे, परंतु याच्यावरती शिफ्ट वरती चालणारे जे काही ड्रायव्हर लोक आहे हा. त्यांची यांनी गिनती केलेली नाही. याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. जर त्याचा आकडा बघितला तर तुम्ही तोंडात बोट घालणार. हे त्यांना कधी शिकवणार? बरं, एक शिकवायचे, महाराष्ट्र शासनाने जर हे पाऊल उचललंय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या टॅक्सचा पैसा यांना फुकट मराठी शिकवायची असेल, हे कोण मान्य करणार? आज जर माझा टॅक्स पेअर ह्या व्यक्तीला सुविधा मिळत नाही, माझ्या मराठी माणसाला त्यांच्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पैसे देऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. यांना फुकट मराठी शिकवतात आणि 17 ते 18 खंड असलेली मराठी भाषा इथं फक्त 18 वाक्यामध्ये यांनी संपूर्ण बंद केली. 18 वाक्यामध्ये. मग यांचं जुजबी ज्ञान कशासाठी हे जुजबी ज्ञान शिकवायला पाहिजे? अरुणजी, उत्तर द्या. जर महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, नियम आहे, विशालजी, ज्याला महाराष्ट्रामध्ये अधिकृत कोणताही व्यवसाय करायचा असेल एखाद्या तर त्याला पक्षाचा या राज्याची प्रवक्ता मराठी भाषा येऊन जर यायला काय पाहिजे. हा वाटेल ते कायदा आहे. चुकीचे आकडे जर देत असेल तर त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार? बरं, मग जर किती काही परवाने बरोबर आहे? बोलत असते चुकीचे- तर त्याचं माझ्याकडे साहेब. ऐका, तुमच्यासारखा मी रिक्षा किंवा टॅक्सी युनियन चालवत नाही. तुम्ही जे आकडे सांगितले तिकडे ते खरे सुद्धा असतील, खोटे सुद्धा असतील, परंतु जे काही महत्वाचं आहे, जे राज्याच्या जनतेला सांगितलं गेलं पाहिजे, ते सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. ती मी सांगा ना. सांगायला अहो, तयार आहे. महाराष्ट्राला पाहू द्या, कळू द्या. मला अरुणजी, कुठली माहिती पाहिजे सांगा ना मला. प्रॅक्टिकली कोणती माहिती हवी तुम्हाला? प्रॅक्टिकली चला सावंत साहेब, प्रॅक्टिकली चला. तुमच्याकडे काय जे practical आकडे करायचं आहे ना, सांगा? तुम्हाला संपूर्ण सांगतो. महाराष्ट्रामध्ये रिक्षांची संख्या किती आहे? 14 नाही, लाखापेक्षा जास्त आहे. ऐका हो 14 तुम्ही लाखापेक्षा. आणि तुम्ही नको MMR तिकडे टाइमपास क्षेत्रामध्ये- करू नका. महत्वाच्या मुद्द्यावर बोला. नको ती आकडेवारी सांगून तुम्ही वेळ वाया मराठी- घालवतात. वाया नाही घालत. तुम्हाला आकडे सांगतो मी. रियालिटी ते आकडे काय करायचे? महाराष्ट्राच्या जनतेला सध्या हे महत्वाचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची मराठी भाषा ही टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याकरता सरनाईक साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे आणि मराठी माणसाला ते आवडलेलं आहे. तेव्हा आपल्याला परप्रांतीय आणि मराठी दोघांमध्ये एकोपाने कसं साधता येईल आणि महाराष्ट्राचा विकास घडविता येईल हे करायचंय. तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांसाठी तिकडं मीरा भाईंदर मध्ये काय चालू केलं हे पहिलं बघा. ते जुनं विसरून जा. जुनी खरूज खाजवत बसू नका जुनं तुम्ही. काय विसरायचं? नवीन बोला आता. अहो, तुम्ही आमचे पहिले त्याला मंत्री पायघड्या घातल्या. सध्या पायघड्या चांगलं घालून पाऊल तुम्ही उचलत त्याला आहेत. अरे तुम्ही या आता चांगल्या आम्हाला पावलाचं शिकवताय का? आम्ही स्वागत करतो आणि मुंबईतील संपूर्ण मराठी माणसांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. मनसेने सुद्धा स्वागत करावं, अन्यथा मराठीला आम्ही सपोर्ट करत नाही हे सांगून मोकळे व्हावं. बरं, आता मला एक सांगा, वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे.
अनिल जोळेकरजी तुम्हाला सांगतो, आम्हाला पुढच्या सांगायची काळातली गरज जी येणार आता नाहीये. वेळ मर्यादा आमच्या दिलेली आहे पक्षाचा- त्या